आय थिंक लग्नानंतर थोडा वेळ घेतला मी, थोडा संसारात रमले. मी कधी कुठे ऍक्टिंग शिकले नाहीये, त्यामुळे मला माझं तर कळू दे की मला किती येतंय. कोकणची असल्यामुळे काळोखाची भीती नाहीये. दे डोंट वॉन्ट टू रिपीट दिस कपल अँड दॅट्स वाय आय वॉज आउट ऑफ द प्रोजेक्ट. मी खूप रॉ होते दर्शनाच्या, मी सुरुवातीला आले म्हणजे मी कधी आयब्रोज पण नाही केले होते. क्युरियस होते की ही लग्न कोणाबरोबर करेल. मग माझे काही मित्र आहेत त्यांच्यासोबत नावं माझी जोडली गेली. Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. मिस कलरफुल आता आपल्याला सालबर्डी या चित्रपटातनं एक पोलीस ऑफिसर दिसणार आहे आणि येस, शी इज अमेझिंग इन दॅट. काय दिसतेस तू वर्दीमध्ये. थँक्यू दर्शना, थँक्स अ लॉट. खूप छान दिसतोय तो ऑरा. पूजा, एक तर खूप स्वागत, खूप वर्षांनी भेटली आहेस मला. हो अगं, आय एम सो सॉरी फॉर दॅट. कशी आहेस. मस्त. काय सुरू आहे. आणि बाय द वे खूप फिट दिसतेस तू. क्या राज आहे. थँक्यू. आय डोंट नो, आय थिंक स्ट्रेस इज वर्किंग ग्रेट. नाही नाही, जोक्स अपार्ट. पण फर्स्ट ऑफ ऑल राजश्रीमध्ये मी बऱ्याच काळानंतर आले. आय थिंक लग्नानंतर थोडा वेळ घेतला मी, थोडा संसारात रमले. नंतर शूट सुरू झालं आणि आता रिलीज होत आहेत फिल्म्स, त्यामुळे तुझी आणि माझी भेट नाही होऊ येस, कॉंग्रॅच्युलेशन. सॉरी फॉर दॅट. आपण भेटलो होतो एक्झॅक्टली. आणि रॅन्डम अशी मध्ये मध्ये भेटलीस, पण प्रमोशन साठी भेटली नाहीस, राईट. हां. सो मला सांग, कसा चाललाय संसार. अगदी टिपिकल प्रश्न विचार. कॅन्डिड प्लीज. ओके, टिपिकल असा संसार नाही आहे माझा, कारण आम्ही जरा लॉंग डिस्टन्स मध्ये असल्यामुळे असा टिपिकल असा नाही. आमची वेळ अशी ठरलेली नसते की ह्या महिन्यात भेट होईल. जेव्हा माझं काम इथे थोडं कमी असतं तेव्हा मी जाऊन माझ्या नवऱ्याला भेटते. असं आहे. पण मजा येते. ऍक्च्युली ना, इट इज नॉट इझी. इट इज नॉट इझी रिलेशनशिप मेंटेन करणं. ऍब्सोल्युटली. आणि आपलं प्रोफेशन, त्याचं प्रोफेशन, हे सगळं बॅलन्स करणं. हा, आणि त्याच्या प्रोफेशन मध्ये त्याला सुट्ट्या मिळत नाही, त्यामुळे तो नाही फार प्रवास करू शकत. नशिबाने आपलं प्रोफेशन असं की एखादी सुट्टी मिळू शकते किंवा एखादं प्रोजेक्ट थोडं लांबलं गेलं, ब्रेक, तर त्यामुळे माझं येणं जाणं जरा जास्त आहे. सो चालू आहे व्यवस्थित, जमतंय आम्हाला अजून. तू ऍक्च्युली ना सुरुवातीलाच उल्लेख केलास की तू जरा सुरुवातीला वेळ दिलास संसाराला आणि रमलीस हळूहळू. खरं तर हा डिसिजन ना स्वतःहून घ्यावा असं अनेक जण म्हणतात की थोडासा वेळ द्यावा संसाराला. तू जाणीवपूर्वक दिलास तो वेळ सुरुवातीला. मी जाणीवपूर्वक दिला वेळ, ऑफकोर्स दर्शना, पण तिथे पण ना 1-2 महिन्यानंतर मला इथलंही बॅलन्स करायचं होतं. कारण असं नाही झालं पाहिजे की अगदीच कामाला सुट्टी दिली मी आणि मग मी ऑस्ट्रेलियात जाऊन राहिले. सो पहिलं वर्ष ऑफकोर्स इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी अँड सिड, कारण आम्ही एकमेकांना ओळखत होतो. आमचं अरेंज मॅरेज असल्यामुळे तो एक वेगळा फेज होता आमचा. पहिल्यांदा एकत्र राहत होतो आणि मग मला माझं कामही सांभाळायचं होतं. सो 1 year वॉज लिटिल चॅलेंजिंग फॉर बोथ ऑफ अस. पण मग या वर्षात टचवूड फायनली कुठेतरी आम्हाला तो सुवर्णमध्य गाठता आला आणि आता आय एम मॅनेजिंग इट वेल. आणि बॅक टू वर्क. या. सो सालबर्डीचं जेव्हा अनाउन्समेंट झाली होती आणि एक बॅक दिसत होती तुझी की त्या वर्दीमध्ये, आणि असं होतं की गेस हू. तर ना तू गेली इतकी वर्ष काम करतेस तर जरा डिफिकल्ट पण आहे ती गेस करणं, पण जे तुला ओळखतात त्यांच्यासाठी सोपं पण आहे. ओळखलं होतं, राईट. सो ही कॉम्प्लिमेंट आहे ना की आपण इतकं अंगवळणी पडलोय किंवा आपण इतकं नोन आहोत की ओळखणं सोपं जातंय. हो अगं. आणि त्याने जेव्हा आमच्या PR टीमने हे ठरवलं की आपण असा पाठमोरा फोटो टाकूया, मला वाटलं अरे वर्क होईल, किती मस्त, छान. नाही, खाली सगळ्यांच्या कमेंट्स मी वाचल्या आणि त्याचं नाव होतं. म्हटलं झालं, फेल गेलेलं आहे. पण ऍक्च्युली आम्ही जिंकलोही होतो तिकडे, कारण का ओळखलं होतं. आणि ही कॉम्प्लिमेंट पण आहे ना, आपलं काम प्रेक्षकांपर्यंत इतकं पोहोचतं की आपल्याला सहज ओळखतं. ऍब्सोल्युटली. आणि मला छान वाटलं की मला पाठमोर ओळखलं. यार क्या बात आहे. आणि जे मी सुरुवातीला म्हणाले की वर्दीमध्ये तू फार छान दिसतेस. थँक्यू. त्या वर्दीमध्येच एक पॉवर आहे. जो कोणी ती वर्दी घालतो तो ऑरा येतो बिकॉज ती त्या गोष्टीची ताकद आहे, त्या युनिफॉर्मची ताकद आहे. नक्कीच. मला सांग की तू याआधी ज्या, म्हणजे तुझी कलरफुल असेल किंवा तू ज्या प्रकारच्या भूमिका साकारल्यास किंवा पुढे साकारशील त्याच्यामध्ये ना ही भूमिका पूर्ण वेगळी आहे. पोलीस ऑफिसर आहे ती. मला सांग की तुझ्यासाठी ही किती जबाबदारी असणारी होती, कारण पूजा सावंत म्हणलं की सगळ्यांना कलरफुल दिसते किंवा निळकंठ मास्तर मधली ती मुलगी दिसते, अधिरमन झाली तिचं गाणं दिसतं. तुझ्यासाठी हे खूप ह्यूज ट्रान्झिशन होतं अशा प्रकारची भूमिका घेणं. दर्शना, मी ना अगदी सुरुवातीला ठरवलेलं, म्हणजे अगदी जेव्हा क्षणभर विश्रांती आला तेव्हाच ठरवलेलं मी एका पठडीतले रोल नाही करणार. मला खूप एक्सपेरिमेंट करायचे, कारण मी कधी कुठे ऍक्टिंग शिकले नाहीये, त्यामुळे मला माझं तर कळू दे की मला किती येतंय, मी काय काय एक्सप्लोर करू शकते.
मग एका पॉइंटला मला कळलं की अरे छान रोमॅन्टिक सिनेमे मी करू शकते. मग अचानक जेव्हा लपाछपी आला तेव्हा मला कळलं की अरे हा पण होऊ शकतो जॉनर, मी करू शकते. मुळात मी स्वतः कधीच हॉरर सिनेमे पाहिले नव्हते, पण लपाछपी सारख्या सिनेमात मी काम केलं, तो लोकांना आवडला. त्या चित्रपटाने अनेक अवॉर्ड्सही घेतले. सो तो एक एक्सप्लोअर झाला. आत्ता राहिलं होतं काहीतरी असं, मला कुठला तरी युनिफॉर्म परिधान करायचा होता. आय ऑलवेज वॉन्टेड टू वेअर आयदर युनिफॉर्म ऑफ आर्मी किंवा नेव्ही किंवा पोलीस किंवा काही कुठला तरी युनिफॉर्म. आणि मी बरेच वर्ष वाट पाहिली दर्शना, आणि फायनली लग्नानंतर हे माझं स्वप्न खरं झालं. मे बी माझ्या लग्नाचा पायगुण, नवऱ्याचं पायगुण. नवऱ्याचा पायगुण. पण तुला प्रश्न पडला होता सालबर्डी म्हणजे काय? मला पडला होता प्रश्न. ऍक्च्युली नाव वेगळं होतं सिनेमाच्या आधी, आणि नंतर जेव्हा आम्ही ऑफकोर्स शूट करायला लागलो तर शूट करत असतानाच कळलं की त्या गावाचं नाव सालबर्डी आहे, आणि त्यामुळे सिनेमाचं नाव सालबर्डी. पण म्हणजे जरा भीतीदायक आहेत टीजर. भीती Yes, it वाटते is. बघून. Yes, it is. काय काय तुला सिक्रेट रिव्हील करायला आवडतं? काय सिक्रेट म्हणजे एकतर हॉरर, थ्रिलर आणि सस्पेन्स असं 3 गोष्टींचं मिळून एक आहे. आणि ह्या फिल्ममध्ये जी घटना घडली आहे ना दर्शना, ती सत्य घटना आहे अनफॉर्च्युनेटली. ती काय आहे, कशी आहे, हे आय थिंक ट्रेलर नंतर मी तुम्हाला सांगेन. ट्रेलर राजश्री मराठीवर येईलच, त्या ट्रेलरमध्ये तुम्हाला जरा अंदाज येईल. पण ही घटना अगदी काही वर्षांपूर्वी नाही तर अगदी 1-2 वर्षांपूर्वी एका गावात घडलेली आहे. अत्यंत वाईट गोष्ट आहे ती आम्ही या सिनेमात आणली आहे. आणि त्याला थोडासा काय म्हणतात हॉरर इफेक्ट सुद्धा आहे. म्हणजे इट इज नॉट जस्ट सस्पेन्स थ्रिलर की अरे चा कोण आहे खुनी, असं नाही आहे. तर बघा तुम्ही चित्रपट. मी खूप बोलते, आय हॅव टू स्टॉप. असं असतं ना की एक आपण खूप कामं करत असतो आणि असा एखादा एक आय ओपनर चित्रपट येतो ज्याच्याबद्दल खूप बोलायचं असतं, खूप गोष्टी आणि अलाउड नसतं अलाउड नसतं आणि इन्व्हॉल्व्ह असतात. पण स्पेशल ट्रेनिंग घेतलंस काही या चित्रपटासाठी? ट्रेनिंग घेण्यापेक्षा ना मी सगळ्यात आधी तर मी वर्कआउट थोडा बदलला. कारण ऑफकोर्स पोलिसाचा युनिफॉर्म परिधान करायचा तर थोडं छान दिसलं पाहिजे त्या युनिफॉर्ममध्ये, त्या शेपमध्ये आलं पाहिजे. सो मी वर्कआउटमध्ये बऱ्यापैकी फोकस केला. इनफॅक्ट मी अशा अनेक लोकांना भेटले जे ह्या कार्याशी रिलेटेड आहेत. कोणी पोलिसांमध्ये आहे, कोणाचे बाबा पोलिसमध्ये काम करतात, कोणी आर्मीमध्ये आहे. तर ह्यांच्याशी जाऊन भेटले. मी थोडं त्यांची मेंटॅलिटी जाणून घेण्याचा विचार केला की तुम्ही कुठल्या क्राईम सीनवर जेव्हा पहिल्यांदा जाता तेव्हा तुम्ही पहिलं काय करता, हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मग कळलं की अरे पोलीस हे नेहमी न्यूट्रल असतात जेव्हा कुठेही जातात, आणि त्यांची नजर हीच असते की कोण आहे संशयित, कोण आहे संशयित. त्यांची सतत नजर ही असते, हा पुरावा आहे का, आता हा मी इथे कप ठेवलाय तर ह्याला टच न करता ह्याचे फिंगरप्रिंट्स कोण, हे सगळं चालू होतं. सो आय थिंक त्या पोलिसाच्या भूमिकेत जाण्यासाठी मी आधी माझी थॉट प्रोसेस चेंज केली. आपण कसं ना जनरली कुठल्याही जागेत प्रवास करतो, आपण आधी कम्फर्टेबल असतो कुठेही, की ऑफिसमध्ये आलो, कॅफेमध्ये गेलो. पोलिसांचं तसं नसतं बघ. ते घरचा सगळं, घरी समजा काहीतरी भांडण झालं असेल की ते मागे ठेवून एका अशा झोनमध्ये जायचं जिकडे ऑलरेडी एक घटना घडली आहे. सो अशा अनेक स्टोरीज ऐकल्या मी अनेकांच्या. सो हा असा काइंड ऑफ माझा अभ्यास. पण ते ऍक्च्युली जरा आपलं मेंटल स्ट्रेस देणाऱ्या सुद्धा या अशा प्रकारचे शूटिंग असू शकतात पूजा, अनेकदा असू शकतात, है ना, होऊच शकतं. ते म्हणजे इफेक्ट होतो थोडासा विचारांमध्ये किंवा मे बी त्या दिवसांच्या बिहेवियर मध्ये सुद्धा, की आपण सेटवर खूप निगेटिव्हिटी बघतो किंवा तशा प्रकारचं शूटिंग, म्हणजे तो ना आपसुकच एक निगेटिव्ह अॅटमॉस्फिअर क्रिएट होतं, जे आता मी टीजर मधनं दिसतंय त्याबद्दल म्हणते. तर थोडाफार इम्पॅक्ट होऊ शकतो ना आपल्या विचारावर त्या दिवसांमध्ये. अगं होऊच शकतो. मला ना लपाछपीचं आठवते. लपाछपीमध्ये तो क्लोज्ड असं एक छोटंसं घर होतं दगडाचं, आणि आम्ही 16 दिवस तिथेच त्या एकाच लोकेशनवर होतो. त्यामुळे मेंटली सुद्धा आपण जसे ओपन विचार करतो तसं नव्हतं. आम्ही रोज सकाळी त्या शेतात शिरायचो, असं वाट काढत अच्छा हे आलं, आता दिवसभर इथेच थांबायचं. ह्या सगळ्या विचारांमध्ये आम्ही इतके काय म्हणतात आमचं थोडंसं वागणं बदललं होतं. इनफॅक्ट एकदा आमच्या सेटवर रात्री नाईट शिफ्ट चालू होती लपाछपीची, आणि कोणाचा तरी किंचाळण्याचा जोरात आवाज आला, आणि आम्ही त्या आवाजाच्या दिशेने धावत गेलो. तर आमची एक हेअर ड्रेसर होती, ती चक्कर येऊन पडली होती. तर आम्ही तिला उठवलं, काय कसं. तर तिचं असं म्हणणं आहे की तिला शेतामध्ये काहीतरी कोणाचे तरी चेहरा दिसला आणि ते डोळे जरा विचित्र होते. त्यामुळे तिने असं पॉइंट आउट केला त्या चेहऱ्याकडे आणि ती किंचाळली आणि अशीच्या अशी
मागे पडली होती. किती खरं आहे किती खोटं आहे माहित नाही, पण त्या एका एक्सपिरियन्स नंतर आम्ही जरा सगळे आम्ही जरा झुंड में रहो. झुंड बना के चालो, झुंड बना के चालो. मग गाणी लाव, देवाची गाणी लावून आपलं चालू. सो या दिस होऊ शकतं. तू नशील घाबरत ना, कारण तू कोकणात. मी नाही घाबरत. मी नाही घाबरत. छे तू अजिबात नाही घाबरत. नाही. काळोखात तर मी म्हणेन की कोणी आलं तर अच्छा चल जाऊ एकत्र. हो. हा म्हणजे आम्हाला ना ऑफकोर्स जसं तू म्हणाली कोकणची असल्यामुळे काळोखाची भीती नाहीये. कोकणात तर रात्री काळोख असतोच, आणि ह्या घरातून त्या वाडीत जायचं तर थोडी ना तिकडे लाईट आहे, तर मग अंधारातून छान चालत जा. आणि ह्या गोष्टींना लहानपणापासून इतक्या ऐकल्यात. आता तर आपल्याला भूतांची नावं पण माहित असतात की हा इकडे हा आहे, इकडे ही आहे. काय नाही, राखणदाराचं नाव घ्यायचं आणि चालायचं पुढे. क्या बात आहे. मला खूपच आवडलाय हा पॉझिटिव्ह अप्रोच. पण पूजा, मला सांग की आय गेस आपण असं इतकं इन डिटेल ना पहिल्यांदाच गप्पा मारतो. सो मला सांग, आतापर्यंत पूजाने जितके प्रोजेक्ट केलेत किंवा ती पुढे सुद्धा करेल, तुझ्यासाठी किंग फॅक्टर काय असतो प्रत्येक तुझ्या प्रोजेक्टचा, की हा किंग आहे माझ्यासाठी, ते काय असतं? मी ना भूमिका निवडताना एकतर आय डोंट नो, सिक्स सेन्स खूप छान वर्क करतो आपला. इव्हन सगळ्यांचं म्हणते मी, माझं असं म्हणत नाहीये की हे जे काम समोर येतं ते माझं आहे की नाही हे आपल्याला इंटरनली कळलेलं असतं की अरे ही फिल्म माझी आहे. आणि काही फिल्म्स ना कितीही चांगल्या असतील आणि त्या आपल्याकडे आल्या, सम ऑफ दी अदर टाइम असं होतं की हे नाही वर्क होणार पूजा, हे नाही करता, आणि ती नाहीच होत. सो या सिक्स सेन्स इज अ बिग फॅक्टर फॉर मी. आणि दुसरी गोष्ट, कुठली भूमिका आली तर मी अशी लेंथ बघत नाही की रोल केवढा मोठा आहे किंवा काय. मी बघते की मी त्यात किती परफेक्ट बसते. दॅट इज माय वे ऑफ लुकिंग ॲट द कॅरेक्टर. आणि मग हळूहळू माझं काम सुरू होतं. सो मी बघते की मला ते शोभतंय की नाही. जसं सालबर्डीच्या या ह्याच्यात झालं, जेव्हा मला कळलं की PI मनोरमा प्रधान हे कॅरेक्टर आहे, मला मी दिसलेच डायरेक्ट युनिफॉर्ममध्ये, आणि आय वॉज लाईक येस आय एम डुईंग दिस फिल्म. सो या सिक्स सेन्स आणि थोडंसं इंट्युशन. तू बिलीव्ह करतेस? ॲब्सोल्युटली. डे वन ऑफ फ्रॉम डे वन. आत्तापर्यंत मी जेवढे प्रोजेक्ट्स केलेत, आय थिंक इंट्युशनवर जास्त फोकस केला मी. आणि कधी फ्रीमध्ये काम केलंयस तू कुठल्या Yes, of प्रोजेक्ट? course. तो प्रोजेक्ट खूप सुंदर आहे. नाही केलंय. हो. मी खरं सांगू की आपण इंडस्ट्रीत फार क्वचित अशी लोक आहेत जी फक्त पैशासाठी काम करतात असं मला वाटतं. करतात, पण आपल्याकडे आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत मैत्री इतकी घट्ट आहे ना गं, कारण का एकतर आपली क्यूट अशी छोटीशी इंडस्ट्री आहे आणि त्यात इतकी जवळजवळ लोक आहेत. सो बऱ्याचदा असं होतं की तू फिल्म करतेस, चल मी करते तुझ्यासाठी काम. सो असं होतं, अँड दॅट्स फाईन. मी तर म्हणते करावं असं. हा, कारण काही चित्रपट असतात की जे आपल्याला चांगले पैसे मिळवून देतात, आणि काही प्रोजेक्ट्स असतात जे आपल्याला आपल्या कामाचं सॅटिस्फॅक्शन मिळवून देतात, मग मे बी पर्सनल, प्रोफेशनल, व्हॉटएव्हर. सो होतं ना असं अनेकदा. तू कशाला प्राधान्य देतेस पण सगळ्यात जास्त? ओके, दॅट्स अ गुड क्वेश्चन दर्शना. पैशाला महत्व आहे ऑफकोर्स. नंबर 1 इज पैसे, आणि नंबर 2 इज समाधान ऍक्टर म्हणून. भले मला त्याच्यात पैसे कमी मिळाले असतील, पण मला ही भूमिका करायची होती इतकी वर्ष, आणि ती मला करता आली. आज इतकी लोक आहेत आजूबाजूला ज्यांना ती भूमिका करायची आहे. लेट्स से 100 ऍक्टर्स असतील ज्यांना ती भूमिका करायची, आणि ती फक्त मला मिळते. सो इट्स ओके, मला ह्याचे कमी पैसे मिळाले तरी चालतील, बट आय एम रिअली हॅपी. एंड ऑफ द डे मी खूप समाधानाने छान अशी झोपेन की हां, मला मिळाली ही भूमिका. तुला रिग्रेट आहे पण एखादी भूमिका न मिळाल्याचं किंवा प्रोजेक्ट न मिळाल्याचं? हो. आहे? नाही, मी नाव नाही घेणार त्या प्रोजेक्ट. येस ऑफकोर्स. पण अगदीच रिसेंट रिलीज झाली होती एक फिल्म, आणि सेम, चला गिव्ह यू हिंट. ओके, यू हॅव टू गेस. नाही, पण असा हॉरर सस्पेन्स जॉनर होता त्या फिल्मचा. रीडिंग झालं होतं, सगळं झालं होतं, आणि सडनली वन डे मला असा फोन येतो की हे जे कपल आहे, हिरो हिरोईन, ते त्यांना रिपीट नाही करायचं आहे, कारण का आधी आम्ही 2 सिनेमे केले होते जे रिलीज नाही झालेत अजून. आणि देन मग मला असा फोन आला की दे डोंट वॉन्ट टू रिपीट दिस कपल, अँड दॅट्स वाय आय वॉज आउट ऑफ द प्रोजेक्ट. बट मला ती इतकी आवडली होती फिल्म. या, देर इज वन रिग्रेट असं नाही, मला आय एम हर्ट की दॅट हॅपन्ड. पण तू फेल्युअर कसं फेस करतेस? म्हणजे जेव्हा अशा प्रकारचं रिजेक्शन म्हणा किंवा
खूप दिवस आपल्याला, आपण आहोत इंडस्ट्रीमध्ये, पण खूप दिवस आपल्याला हवा तसा प्रोजेक्ट येत नाही, वाट बघावी लागते. ही जी सिच्युएशन असते पूजा, तू कशी फेस करतेस? माझ्यात पेशन्स भरपूर आहेत. हां, म्हणजे माझ्यात खूपच व्यवस्थित पेशन्स आहेत. त्यामुळे मला वाईट वाटणं हे खूप वेळानंतर येतं. ओके. आणि जर मला वाईट वाटत असेल तर माझे खूप पेशन्स टेस्ट संपलेत. झाले. हां, संपले. जर मला वाईट वाटते आणि जर मी हर्ट आहे तर माझी खूप परीक्षा घेतली गेली आहे. पण ती फेज यायला खूप वेळ लागतो. त्यामुळे ज्या ज्या लोकांनी असं केलं आहे त्यांच्यासाठी लाईक ठीक आहे, म्हणजे मी ओके ओके असं करत गेले. बट फेलियर्सना मी फेस करते, येस. पण बऱ्यापैकी तो जो पेन असतो, तो जो त्रास आहे, तो वर्कआउट करून, थोडा प्रवास करून, माझ्या पेटसोबत टाईम स्पेंड करून, बट आय फेस इट. कारण ते फेस केल्यानंतर जी एक फिलिंग येते ना, की चल सोड, आता मला अजून करून दाखवायचं आहे, ती त्याच्यानंतरच येते, ते फेलियर फेस केल्यानंतर. सो आय थिंक यू हॅव टू फेस युअर फेलियर व्हेरी स्ट्रॉंगली. पण तुला इन्सिक्युरिटीज आहेत कसल्या? नो इन्सिक्युरिटी, सॉरी. हे मी आधीच ठरवलं होतं की कोणीतरी माझ्यापेक्षा बेटर असणार आहे, कोणीतरी माझ्यापेक्षा बेटर करणार आहे. तर जे ऑफकोर्स आपल्यासमोर चांगलं दिसतंय त्याला मी नेहमी अप्रिशिएट करणार. मी कधीच इन्सिक्युअर नाही होणार. आणि मुळात ना दर्शना, आय एम रिअली रिअली व्हेरी हॅपी विथ माय सेल्फ. जे माझ्याकडे आहे, जे देवाने मला दिलं आहे, जे काही आहे, मी ज्या पद्धतीने ॲक्ट करते, डान्स करते, बोलते, जशी दिसते, हे सगळं देवाचं आणि आईवडिलांचं देणं आहे मला. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी विथ इट. सो आय एम नॉट ॲट ऑल इन्सिक्युअर. टचवूड. कधीच नव्हती तुला 1% पण इन्सिक्युरिटी नव्हती? कशाबद्दल इन जनरल, लाईफ, प्रोजेक्ट, करिअर, इन जनरल. कारण ना इतकं कॉम्पिटिशन आहे ना, आपण सतत कशा ना कशा तरी मागे पळतो की हा प्रोजेक्ट पाहिजे, हे करायचं, ते करायचं, इकडे जायचं. सो एवढं सगळं जेव्हा आपल्या प्लेटवर प्लॅटर जेव्हा असतं ना, तेव्हा थोडंसं इन्सिक्युअर व्हायला होतं, जास्त करून कामाच्या बाबतीमध्ये. करेक्ट. कारण आत्ता सोशल मीडिया इतका ग्रो होतोय आणि इतकं टॅलेंट आत्ता आपल्याकडे येतंय की व्हॉट नेक्स्ट. ट्रू. सो यू टेल मी, तुझा यावर काय से आहे? मी मला वाटतं माझ्यावर ना देवाचा आशीर्वाद आहेच. देवाचा आशीर्वाद माझ्यावर अगदी लहानपणापासून आहे. त्यामुळे मला आईवडिलांनी एक गोष्ट खूप छान शिकवली आहे की पूजा, तुझ्या नशिबात जे आहे ना ते तुला मिळणारच. आणि तुझ्या नशिबात जे नाही आहे, तू कितीही प्रयत्न कर, तू कितीही लेट्स से ऑडिशन्स दे की तुला तो रोल हवाच आहे, तो रोल तुझ्या नशिबात नसेल तर तुला नाही मिळणार. आणि जेव्हा तो नाही मिळत तेव्हा हेच सांगायचं की हे माझ्या नशिबात नव्हतं. ॲज सिम्पल इज दॅट. त्रास कमी होतो, नो इन्सिक्युरिटी. इट्स व्हेरी सिम्पल दर्शन. हा खूप पॉझिटिव्ह अप्रोच आहे यार तुझा. या इट इज व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह. कसं काय म्हणजे? आतापर्यंत आपण जेवढ्या गप्पा मारल्या आहेत, हा एपिसोड सुरुवात झाल्यापासून, तुझ्या बोलण्यातनं ना ती पॉझिटिव्हिटी मला जाणवते. थँक्यू. सो मला सांग की हे इतके वर्ष इकडे राहून आलेली मॅच्युरिटी आहे का हा जाणीवपूर्वक तू तुझ्या विचारांमध्ये केलेला बदल आय आहे? गेस जेव्हा तुम्ही मोठी बहीण असता ना तेव्हा मॅच्युरिटी तुमच्यात लहानपणापासून येते. ऑफकोर्स माझ्या घरी लहान बहीण आहे, भाऊ आहे. हो. आणि मला प्राण्यांची डॉक्टर व्हायचं होतं. सो माझा एक इमोशनल बॉन्ड, एक इमोशनल ब्रिज जो आहे तो नेहमीच खूप स्ट्रॉंग ऑलरेडी होता. कारण जेव्हा तुम्ही ह्या क्षेत्रात असता, तुम्ही अडॉप्शन किंवा रेस्क्यू असं काही फेस करता, तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर कुठल्या तरी प्राण्याला जाताना बघता, तेव्हा तुम्ही ना इतके इमोशनली स्ट्रॉंग होता की कोणीच तुम्हाला दुसरं तोडू शकत नाही. त्यामुळे त्या क्षेत्रात मी जे काही पाहिलंय ना, मी, माझी बहीण, माझा भाऊ, अजूनही आज पण सकाळी आम्ही एका खारुताईच्या पिल्लूला रेस्क्यू केलं. सो ते बघितल्यावर मला असं वाटतं की ह्या क्षेत्रातली इन्सिक्युरिटी, ह्या क्षेत्रातले कॉम्पिटिशन हे काहीच नाही आहे दर्शना. हे काहीच नाही आहे. बाहेरचा त्रास जो माणसांना सर्व्हायव्हल इज बॅटल. आपल्याला आज मी इथे बसून पाणी पिते, जे रस्त्यावरचे कुत्रे, मांजर, कावळा, पक्षी आहेत त्यांना पाणी नाही मिळत आहे, त्यांना पाणी नाही मिळत आहे प्यायला. तर हे सगळे प्रॉब्लेम्स आम्ही जेव्हा बघतो तेव्हा मला असं वाटतं कुठली इन्सिक्युरिटी, अरे कुठलं, हिनी गाडी घेतली माझी, आय एम व्हेरी हॅपी विथ दिस कार, सोड. माझी गाडी असल्यामुळे मी रस्त्यावरच्या 4 कुत्र्यांना खायला घालते, ह्यात माझा जास्त आनंद आहे रादर दॅन माझी ती गाडी का नाही आहे. सो या इट्स व्हेरी सिम्पल दर्शना. आई ग, खरंच व्हेरी सिम्पल. मला आवडलंय आणि हे
या मुलाखतीतनं मी हे एवढं स्वतःकडे Thank you. ठेवणार आहे. Thank you. Genuinely. पूजा, पण तू असता म्हणजे सुरुवातीलाच जेव्हा पूजा सावंतची इंडस्ट्रीमध्ये एंट्री झाली Oh तेव्हापासून पूजा सावंत इज इक्वल टू ग्लॅमर हे झालं. इज इट? या आणि म्हणजे मला आत्ता जेव्हा मी जस्ट तुझ्याबद्दल वाचत होती ना तेव्हा मी बघितलं, भलेही तू नो डाऊट प्रोजेक्ट्स नव्हते आत्ता लग्नानंतर काही महिने, तरी पण तू बातम्यांमधनं बाहेर नव्हतीस, तू कॉन्स्टंट न्यूज मध्ये होतीस. बापरे. मे बी तुझी सोशल मीडिया पोस्ट असू दे, तुझं लग्न असू दे, तुझे हो. लुक असू देत, कुठल्या ना कुठल्या कारणामुळे तू नेहमी चर्चेमध्ये होतीस. तेच मी म्हणाले, पूजा सावंत इज इक्वल टू ग्लॅमर. थँक्यू. पण इकडे आल्यानंतर इकडे सर्व्हाइव्ह करणं किंवा कन्सिस्टन्सी ठेवणं कामामध्ये हे बिलकुल सोपं नाहीये. नाही. म्हणजे आपण एक प्रोजेक्ट चांगला केला की आपल्याला असं वाटतं की अजून 10 पटीने चांगला प्रोजेक्ट यावा आपल्याकडे, अर्थात. करावा. म्हणजे कॉम्पिटिशन आहे, राईट? अर्थात. हो. इनिशियल डेज ना तुझे खूप माहिती नाहीयेत अनेकांना. मला सांग, तू बोललीस याबद्दल कधी कुठे? आय तुझ्या रिमेंबर ऍक्च्युली. सो मला सांग, या इंडस्ट्रीमध्ये हा. तुझे इनिशियल डेज कसे होते? Oh God. म्हणजे श्रावणकीन आली इंडस्ट्रीमध्ये, पण त्याच्यानंतर आता प्रूफ करायचंय, राईट? हो ऍक्च्युली ग. सो वॉज इट डिफिकल्ट? इट वॉज डिफिकल्ट डेफिनेटली. कारण सुरुवातीला ना काही कळत नव्हतं. क्षणभर विश्रांती शूट केला तेव्हा तर सगळे दिग्गजच होते आजूबाजूला. त्याचा ग्रँड म्युझिक लॉन्च झालं, ग्रँड प्रीमियर झाला. सो पहिल्याच चित्रपटाने मला इतकं काही correct. दाखवलं की हे असं आहे पूजा. मग अगेन तिथून सुरू झालं की नाही, मग तुला फिट दिसणं गरजेचं आहे पूजा, हे मी माझं स्वतःला सांगितलं. सो तेव्हापासून ते आतापर्यंत एक वर्कआउटची सवय सुरू झाली, मग हेल्दी खाण्याची सवय सुरू झाली. तर हे ना, मी खूप रॉ होते दर्शना जेव्हा मी सुरुवातीला आले. म्हणजे मी कधी आयब्रोज पण नाही केले होते सलॉनमध्ये जाऊन. मी पुस्तकी किडा होते कॉलेजमध्ये असताना. आणि मग मी हळूहळू स्वतःला ग्रूम केलं. लकीली मराठी शाळेत शिकल्यामुळे भाषेवर प्रभुत्व ऑलरेडी होतं. त्यामुळे त्याच्यावर फार मला एफर्ट्स घ्यावे नाही लागला, जे आज अनेक अभिनेते अभिनेत्री असं म्हणतात की जरा मराठी वाचत गडबड आहे. तर ते मला म्हणा नाही असं ते जनरल एक असं स्टेटमेंट देतात की सॉरी माझं मराठी थोडं बरं नाहीये. ते मला कधी म्हणता नाही आलं, देवाची कृपा, बिकॉज ऑफ थँक्स टू बालमोहन विद्या मंदिर. त्यामुळे स्टेज फेअर पण कधी नव्हता, कारण लहानपणापासून मी स्टेजवर वक्तृत्व स्पर्धेत, डान्स आणि सगळंच होतं. सो या मी स्वतःला ग्रूम खूप केलंय. म्हणजे आज मी तुझ्या समोर बसली आहे, तू माझा क्षणभर विश्रांतीचा इंटरव्ह्यू बघ. ह्यूज डिफरन्स. मी आता येताना तुझं एका मॅगझिन साठीचं फोटोशूटचा व्हिडिओ बघत होते, तू देवी बनलीयस. ज्याच्यामध्ये तू देवी बनलीयस. आणि मी आता तो व्हिडिओ बघितला, तू खूप वेगळी दिसतेस. म्हणून मी तुला हा प्रश्न विचारला की तुझे इनिशियल डेज सांग आणि तू कसं. पण मी हे सगळं केलंय. मी असं नाही की म्हणजे मी फोटोशूट्स केले आहेत, मी डान्स रियालिटी शोज केले आहेत, एक डान्स रियालिटी शो जिंकले सुद्धा आहे मी होस्ट केले आहेत, शोज होस्ट केले आहेत. सो मी सगळं ट्राय केलं. सिरियल सोडून मी सिरियल आणि मराठी नाटक सोडून, ऑफकोर्स आय अग्री, मी बाकी सगळं एक्सप्लोअर केलं. पण तुला कधी वाटलं नाही डेली सोप करावं किंवा मला तितका वेळ Try करावं. नाही देता आला, कारण का Okay. सिरियलची कमिटमेंट मोठी कमिटमेंट आहे ग. बरोबर. तर फिल्मचं तसं नाहीये. फिल्मचं कसं शूट केलं की मग ती फिल्म पोस्ट प्रोडक्शनला जाते, मग आपल्यावर परत लक्ष देता येतं. मग वर्कआउट चेंज करा, मग डाएट करा, मग कोकणात जा, तो पण एक महत्वाचा भाग आहे आयुष्याचा. सो या तिथे जाऊन झाडांना पाणी घालणं वगैरे वगैरे. कोकण आहे सुख बाबा. हो. Yes, it is. तुम्ही आता तिथे नवीन घर बांधलं का काय? नवीन आम्ही घर बांधतोय अजूनही, चालू आहे थोडं. हा. आणि तू आवडीने जातेस तिथे, मी बघितलं हो, होतं. हो, झाडांना आवडीने पाणी जाते. वगैरे घालते पूजा. आणि हे एक म्हणतो ना आपण थोडस डिटॉक्स होतं. डिटॉक्स. ते ऍक्च्युअल लाईफ आहे यार, ते ऍक्च्युअल लाईफ आहे. स्लो मॉर्निंग्स आर द ब्लेसिंग्स, हे ऐकलंयस ना कधी? एक शांत आणि हळू अशी सुरू होणारी सुरुवात मुंबईत नाहीये. मुंबईची सकाळ कशी आहे तुलाही माहिती आहे. आपण मे बी अलार्म, नाही आपण पहिलं उठतो ते अलार्मवर, मग उठल्या आजची काय कामं आणि मग पळापळ सुरू. तसं नाहीये तिकडे. पण तुला काय फ्लेक्स करायला आवडेल? तुझं मुंबईमधलं 3 BHK का तुझ्या गावातलं तुझं झाडींमधलं छान बंगलो? तुला काय फ्लेक्स करायला जास्त आवडेल? ऍक्च्युली बोथ. बॅलन्स ठेवला पाहिजे. पण माझा कल जास्त कोकणातल्या घरात आहे, कारण मला तिकडे शांतता मिळते, मला तिकडे निसर्गासोबत वेळ घालवायला मिळतो. सो ते जास्त आत्ता आपल्याला गरजेचं आहे सगळ्यांनाच. तुझ्या आपण ना तुझ्या कॅरेक्टर्स बद्दल बोलतोय. सालबर्डी एक म्हणूया स्ट्रॉंग कॅरेक्टर. सालबर्डी मधली ती पोलीस ऑफिसर.
आत्ता ना म्हणजे मी याआधी अमृताशी गप्पा मारल्या, अमृता खानविलकर किंवा नेहा पेंडसेशी मी गप्पा मारल्या. त्यांच्या बोलण्यातनं ना एक गोष्ट माझ्या समोर आली, ते म्हणजे अजून सुद्धा आपल्यातलं काय म्हणूया पोटेन्शियल किंवा कशा प्रकारच्या आपण भूमिका करू शकतो किंवा करता येतील हे ना प्रूफ करावं लागतं. हो, म्हणजे हो. अजून पण डिरेक्टर्स किंवा प्रोड्युसर्स एका पर्टिक्युलर चौकटीच्या बाहेर बघत नाहीत. नेहा म्हणाली की मी फक्त सुंदरच हायलाइट झालीय, पण माझ्यातला जो अभिनय आहे किंवा मी काय करू शकते हे अजून एक्सप्लोरच झालं नाही, म्हणून मला निर्माती व्हावं लागलं, मला माझ्यासाठी काम क्रिएट करावं लागलं. करेक्ट. तू पण इतके वर्ष काम करतेस पूजा, नो डाऊट तुझ्या वाट्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका आल्या, पण आत्ता सिन्स तुझे बॅक टू बॅक पिक्चर रिलीजला आहेत आता एप्रिलमध्ये, मला सांग अजूनही तुला असं वाटतं पूजा सावंतचं रिअल पोटेन्शियल अजूनही बाहेर यायचंय किंवा अजून त्या प्रकारे तू एक्सप्लोर व्हायचीस? हो दर्शना, माझं पोटेन्शियल अजून बाहेर यायचंय आणि आतापर्यंत जेवढ्या भूमिका मला मिळत गेल्या आहेत त्यात माझं पोटेन्शियल मी सिद्ध केलंय. हो. आणि मला असं वाटतं की अ लॉट मोर टू कम. नेहाबद्दल जर तो विषय काढलाय तर मी सांगेनच की खरंच ती किती सुंदर आहे. सुंदर आहे. हो, ती हो. खरंच किती सुंदर आहे, म्हणजे हो. टचवूड चेहऱ्यावरून नजर हटत नाही तिच्या. त्यामुळे दिग्दर्शकांची काही चूक नाही आहे नेहा, इफ दे आर कन्सिडरिंग यू ॲज अ ब्युटिफुल फेस. ऑफकोर्स तू छान ऍक्टर हो, सुद्धा हो. आहेस, बट मी अजूनही वाट बघते एक असा रोल जो कदाचित माझं पोटेन्शियल सिद्ध करेल. स्ट्रगल आहे ना पण हा ऑफकोर्स सगळ्यांनाच आहे. हो हो हो. पण तू स्ट्रगल या शब्दाला स्ट्रगल म्हणून बघतेस का पार्ट ऑफ युअर जर्नी? स्ट्रगल माझ्यासाठी स्ट्रगल नाहीये. स्ट्रगल केव्हा होता? अगदी सुरुवातीला, जेव्हा अगदीच सुरुवात झाली होती तेव्हा माझा स्ट्रगल होता. आत्ता स्ट्रगल काय आहे की मी 4 वाक्य नीट, स्पष्ट आणि बिनचुकीची बोलते की नाही, असा हा आत्ताचा स्ट्रगल आहे. का असं? कारण यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल नावडेज. तुम्ही काय बोलतायत तुम्हाला लोक असं जज करतात. त्यामुळे सगळ्याच ऍक्टरचा तो आज स्ट्रगल आहे असं मला वाटतं. खरं आहे यार. आणि आता म्हणजे सोशल मीडियावर तुम्ही चांगलं पोस्ट करा, तुम्ही काही पोस्ट करू नका, इमिडिएट चर्चेचा Oh विषय God. होतो. पण पूजा, तुला असं वाटतं, म्हणजे मी हे कधी ऐकलं नाहीये, मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल की तुझ्याबद्दलचे काही मिसकन्सेप्शन्स होते किंवा आहेत जे खरे नाहीयेत, तुला क्लिअर करायला आवडतील, असं काही कधी तू ऐकलंयस? नाही, माझ्याबद्दल तसे काही आलेच नाही मिसकन्सेप्ट. आय एम आस्किंग यू, मला माहित नाही. माझ्याबद्दल नाही आले असे काहीच. सगळे क्युरियस होते की ही लग्न कोणाबरोबर करेल, मग माझे काही मित्र आहेत त्यांच्यासोबत नावं माझी जोडली गेली, पण ते खरं नव्हतं ना? कधीच खरं नव्हतं ग. वी वर ऑल, सगळे इतके छान आम्ही मित्र होतो आणि अरेंज मॅरेज झालं त्यामुळे सगळे शॉक्ड होते. बट या, असं काहीच नव्हतं मिसकन्सेप्शन्स. आमच्या जिजूंनी पण हे सगळं ऐकलं असतील ना बातम्या? आय गेस. हो हो हो, ऐकले असतील, ऑफकोर्स ऐकले असतील. त्यांनी गुगल केलं असेलच ना. पण नाव आता माझे मित्र जे सगळे आहेत ते पण सिद्धेशचे खूप छान मित्र झाले आहेत. सो आणि ना, मी मुलाखतीमध्येच हिला आता हा प्रश्न विचारते. तुम्ही अनेकदा जेव्हा मी सणासुदीला इतर जोडप्यांचा इंटरव्ह्यू करते, तुम्ही कमेंट करता पूजा सावंतचा इंटरव्ह्यू आणा. आणि लग्न रिसेप्शनला मी तिच्या गेलेले, मी तेव्हा तिला कानात विचारलं, पूजा इंटरव्ह्यू कधी करूया? सांगते ना मी तुला, आता पण आल्याला मी तिला पहिला प्रश्न तोच विचारला, पूजा दे यार इंटरव्ह्यू, सगळे मागतायत. हे बघ, माझा नवरा मलाच भेटू दे ग आधी. मला भेटल्यावर नंतर आम्ही आमचा वेळ घालवणार की आपल्याला दर्शनाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे असं बोल मी सिद्धेशला. बट ओके, सिद्धेश आता कधी भारतात आला तर मी सांगेन त्याला. आय ट्राय टू कन्व्हिन्स हिम. सिद्धेश, ऐकतोयस ना? त्याने कोणतं काम बघितलंय तुझं जे त्याला आवडलंय खूप? त्याने माझा दगडी चाळ पाहिला, दगडी चाळ 1 आणि 2. त्याने भेटली तू पुन्हा नाही पाहिलाय. त्याने लपाछपी नाही पाहिलाय. लपाछपी मस्ट वॉच. त्याने ते पाहिलं. बळी पाहिलाय त्याने. अरे, बळी बघून क्षणभर विश्रांती पण पाहिला असेल. पिक्चर बघून त्याचं झालं असेल ना, अरे बाबा तू तर अशी नाहीयेस. हे काय ट्विस्ट आहे. आय थिंक मी जेव्हा मी बळी पाहिला ना, मी स्वतः सरप्राईज हो ना. की व्हॉट, मी ती फिल्म नाही करणार होते अगं. मी विशाल फुरियाला म्हटलं की अरे मी निगेटिव्ह, मी विचारच नाही केला. नाही, यही तो ट्विस्ट आहे ना, यही तो सरप्राईज आहे, आपण असं करूया. आणि ते आय डोंट नो, म्हणजे वर्क झालं की नाही आय डोंट नो. बट तो एकदम अनएक्सपेक्टेड होता माहितीये. अनएक्सपेक्टेड.
आणि ते चांगलं होतं म्हणजे हा ना? तू ज्या प्रकारचे कॅरेक्टर्स करतेस किंवा एक अपिअरन्स असतो ना प्रत्येकाचा की अरे हिला कसं ही कशी काय निगेटिव्ह मला पूजा निगेटिव्ह जेन्युअनली बट तेच विशाल पुरी याच्या डोक्यात होतं आणि त्याने मला लिटरली कन्व्हिन्स केलं. म्हटलं बघ फक्त तुझ्यासाठी करते मी. नाही बट तर मजा आली मला. व्हेरी वेल डन, चांगलं केलंय. थँक्यू. पण सालबर्डीवर जिजूंनी काही तुला दिलं का कॉम्प्लिमेंट? एकतर मुळात मी ऑस्ट्रेलियाच्या घरीच होते जेव्हा त्यांचा फोन आला हा. की असं असं आहे आणि माझं असं झालं पोलीस असं ऐकल्यावर माझे डोळे असे PI चा रोल आहे का, ओके ओके मला स्क्रिप्ट पाठवा. आणि मला स्क्रिप्ट आलं आणि मी स्टोरी वाचली आणि तेव्हा सिद्धेश बाजूलाच होता आणि म्हटलं असा असा रोल आहे रे. मग तेव्हा त्याच नेक्स्ट डे जेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्स मला सिद्धेशनेच अरेंज करून दिली की तू, कारण का नरेशन आमचं व्हिडिओ कॉलवर झालं, सो सिद्धेशनेच ते अरेंज करून दिलेलं. तो पण वर्क फ्रॉम होम करत होता बट ही वॉज व्हेरी क्वाईट कारण माझं नरेशन चालू होतं. सो त्याच्यासमोरच सगळं झालं आणि फायनली मी ऑस्ट्रेलियातच होते जेव्हा फिल्म साइन केली. हो म्हटलं होतं की बाबा मी करते. आणि आता जेव्हा लुक आउट झाला तेव्हा ही वॉज रिअली प्राऊड की तू वाटतेस पोलीस ऑफिसर म्हणून, असं म्हणलंय मला. कॉम्प्लिमेंट करतो तो. येस ही डज. एवढे प्रश्न आहेत ना मला यार इंटरव्ह्यू विचार, आय एम हिअर फॉर यू टुडे. देतीये ना प्लीज त्याला विचारायचं ऑफकोर्स. सिद्धेश प्लीज ऐकतोयस ना, माझी काहीच आता किंमत नाही राहिली आहे असं नाहीये पूजा, असं नाहीये. पण मला सांग की मिस कलरफुल ही तुला जी ओळख मिळाली, जे मी इंट्रो मध्येच म्हटलं की ती पुसणंच अशक्य आहे. तू किती पण प्रोजेक्ट कर, ती कलरफुलच दिसणार प्रत्येकाला. पण ना मला या सगळ्यांना तुला विचारायला आवडेल की फेमिनाईन एनर्जी तुझ्यासाठी काय? व्हॉट एक्झॅक्टली फेमिनाईन एनर्जी मीन्स टू यू? ओ वाव, फेमिनाईन एनर्जी फॉर मी इज, फॉर मी म्हणते मी, आता लोकांना आवडेल की नाही मला परत नाही, तुझं ओपिनियन सांग. मला असं वाटतं दुसऱ्यांची काळजी घेणं, दुसऱ्यांना कम्फर्टेबल करणं, दुसऱ्यांवर प्रेम करणं, इट इज वॉट समथिंग इज व्हेरी फेमिनाईन असं मला वाटतं की ते मी करते स्वतः. आणि मला असं वाटतं की दॅट इज समथिंग इट इज. Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. त्याच्यामुळे तुझा अप्रोच चेंज झालाय तुझ्या डे टू डे लाईफ कडे बघायचा? हो अगं झालाय. अगेन मोठी बहीण, मोठी मुलगी, मोठी नात घरातली, मोठी सून. अच्छा, मोठी असतो. हा, घरातली मोठी सून. त्यामुळे ते सगळं आता काय म्हणतात ते, इट्स ऑल अबाउट केअरिंग, इट्स ऑल अबाउट लव्ह, इट्स ऑल अबाउट सगळ्यांना एकत्रित बांधून ठेवणं आणि पुढे जाणं. सो ही खूप मोठी ताकद आहे एका स्त्रीची. आणि आपण सगळ्या स्त्रिया मल्टीटास्कर्स आहोत. आपण एकाच वेळेस 4 कामं करू शकतो. करेक्ट आहे. एकाच वेळेस 4 कामं डोक्यात झालेली असतात की पुढच्या 1 तासात मला काय करायचं आहे. सो हा पण एक फेमिनिटीचा गुण आहे. इट्स अ व्हेरी स्ट्रॉंगेस्ट पॉइंट. मस्त, छान दिलंस उत्तर. आणि आत्ता ना म्हणजे या सोशल मीडियाच्या जगामध्ये म्हणूया किंवा इन्फ्लुएन्झर्सच्या जमान्यात आपण म्हणूया की सतत आपल्याला ना आपलं पर्सनल आयुष्य सोशल मीडियावर दाखवायचं असतं. आणि आत्ता म्हणजे तुमच्या सेलिब्रिटींच्या तर एअरपोर्ट लुकची सुद्धा चर्चा होते. इतकं अप टू डेट राहणं ही आता काळाची गरज झाली आहे असं आपण म्हणूया. बिकॉज कोण तुम्हाला कुठे स्पॉट करेल, कोणासोबत तुमचे धागेदोरे बांधले जातील, नेव्हर नो. पूजा मला सांग, तू कधी या सोशल मीडिया प्रेझेन्सचं किंवा तुझ्या सोशल अपिअरन्सचं स्ट्रेस घेतेस किंवा कधी घेतलेस की मला पर्टिक्युलरच दिसायचंय? नो डाऊट तू टापटीपच जातेस सगळीकडे, बट या सगळ्या गोष्टींमुळे तू कधी प्रेशराईज होतेस टू लुक गुड, टू अपिअर गुड? मला कसं दिसायचंय शरीरावाईज, त्याच्यावर मी काम करतेच, वर्कआउट करते, मी डाएट करते, मी मेडिटेशन करते. पण कपडे कधी कुठे काय घालायचं ह्याचा मला फार स्ट्रेस येतो ग. म्हणजे मला असं वाटतं आपण नॅचरल जितके छान दिसतो ना, आता समजा माझ्यावर अनारकली छान दिसतोय तर मी रोज अनारकली घालू शकते. माझ्यावर साडी छान दिसते, मी रोज साडी नेसू शकते. जुने अवॉर्ड फंक्शन्सच्या क्लिप्स आजकाल खूप व्हायरल होत आहेत. म्हणजे त्यावेळेस ज्या अभिनेत्री होत्या आपल्या, म्हणजे रवीना टंडन, करिश्मा, माधुरी, काजोल, ऐश्वर्या, इतक्या सिम्पल पंजाबी सूटमध्ये त्या जायच्या, मग ते फिल्मफेअर असो किंवा कुठलं असो. सो तेव्हा कशा प्रकारचे कपडे घालतोय ह्याच्यावर लक्ष नसायचं. लक्ष कुठे असायचं? त्यांचं सौंदर्य किती नॅचरल आहे, ते त्या नॅचरली किती सुंदर दिसत आहेत. ते असे कर्ली, हवेत उडणारे केस, कमी मेकअप. आपलं लक्ष फक्त त्या अभिनेत्रीच्या स्माईलकडे जात आहे, तिच्या डोळ्यांकडे जात आहे. आजकाल नाही आहे ग. आज सगळ्यांना फोटोज काढले की ते पोस्ट करा, मग खाली हा ड्रेस ह्यांचा आहे, स्टाईल हिने केलाय, मेकअप ह्यांची, ज्वेलरी ह्यांची. इट इज व्हेरी स्ट्रेसफुल अगं.
म्हणजे जेन्युनली जर तू मला आज ऑप्शन देशील ना तर मी खरंच प्रीमियरला छान पंजाबी सूट घालून जाईन. मी एकदा एअरपोर्टवर जात होते, राजश्रीनीच मला स्पॉट केलं होतं. ऑस्ट्रेलियाला जात होते मी आणि मी खूप कॅज्युअल असं पजामा आणि हुडीमध्ये असं होते. तर खाली एखादी कमेंट होती की तिला येत नाही एअरपोर्ट लोक. पण मी जर मला फ्लाईट जर्नी जर करायची आहे 16 तासाची तर मला जे कम्फर्टेबल आहे मी तेच घालणार. सो आय थिंक तो जो आहे एरा तो परत यावा जिकडे कॅज्युअली प्रीमियरला जाऊ, कॅज्युअली रेड कार्पेट करू. कारण का इट इज व्हेरी स्ट्रेसफुल. खरंच. आय एम नॉट एन्जॉईंग दॅट. आणि पण मला सांग, तू हे डिफरन्शिएट करू शकशील का की जेन्युअन हसल आणि सोशल मीडिया व्हॅलिडेशन साठी हसल? तुला डिफरन्शिएट करता येईल? नाही पूजा बोलेल काय झालं दर्शना. नाही, आय एम लव्हिंग दीज Yeah, क्वेश्चन्स. मला yeah. बोलायचंही होतं या गोष्टींवर. जेन्युअन हार्डवर्क ना हा तुमचा तुम्हाला माहित असतो की मला हे जर करायचंय, मला ते हवंय, तर मी काय स्ट्रगल केलाय हा मला माहिती आहे. हा मी ह्याचं बाजारीकरण नाही करणार की मला हे करताना हा त्रास झाला, मी एवढं वजन लूज केलं, मला इथे लागलं, मला हे दिस इज ऑल शो अप, दिस इज ऑल फॉर सोशल मीडिया. तुम्हाला ते अचीव करायचं होतं, मला ते मिळालं. बाकी माझा त्रास, माझं जे काही आहे ते मला ते हवं होतं ना, मला ते मिळालं. सो दॅट इज जे आहे ना पर्सनल, ते आपल्याकडेच असतं. सोशल मीडियावर जर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे तर इट इज व्हेरी स्ट्रेसफुल अगं. आणि ते काय ना, मेन कामाचा फोकस निघून जातो. मी एक ॲक्टर आहे, मला माझं काम किती, ॲक्टिंग किती चांगली करता येईल मला ह्याच्यावर फोकस करायचा आहे, ना की माझी ही रील किती छान एडिट झाली आहे, मी या रीलमध्ये कशी दिसते ह्याच्यावर फोकस करायचा आहे. सो ह्या दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत, त्या ठरवायला पाहिजेत आपण. जर तू म्हणजे विचार केलास की आता मी ब्रेक घेते, मी सध्या काही काम नाही करत, दॅट विल नेव्हर हॅपन. नाही जस्ट एक्झाम्पल, तर तू सोशल मीडियापासून लांब राहशील? हॅपीली. हॅपीली. माझा नवरा पण सोशल मीडियावर नव्हता जेव्हा भेटले, पण बिकॉज मला ते लग्न डिक्लेअर पण करायचं होतं, तर त्यामुळे तो सोशल मीडियावर आला. पण मी पण आता जेव्हा ऑस्ट्रेलियात जाते ना, आम्ही नाही आमचं काही पर्सनल पोस्ट करत. मला नाही वाटत ते करावं असं, कारण का इट्स व्हेरी पर्सनल स्पेस आणि तो आमचा स्पेस आहे. मला जेव्हा वाटतं की हां ठीक आहे, हा क्यूट फोटो आहे, हा आम्ही टाकू शकतो, तेव्हा मी त्याचा कन्सेंट घेते की मी हा टाकते फोटो, चालेल का? विचारतेस ऑब्व्हियसली ना, इंडिव्हिज्युअल. हा इंडिव्हिज्युअल आहे तो. पण शक्यतो मी प्रायव्हेट थोडं कमीच ठेवते. माझे पेट्स, माझी फॅमिली मी थोडं कमीच पोस्ट करते. मी ऍक्च्युली तुला विचारणार होते पूजा की तू कन्सेंटचा मुद्दा काढलास, फार छान मुद्दा आहे हा. आत्ता ना, म्हणजे तुझ्याकडनं हे उत्तर ऐकायला आवडेल की एका रिलेशनशिपमध्ये असणं, लग्नामध्ये असणं त्यानंतर, आणि आपण ॲज अ कपल आहोत, नो डाऊट आपण राहतो एकत्र, पण यातनं पण आपली एक इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी आहे. अनेकदा ना आपण कित्येक आपल्या आजूबाजूला असे कपल बघतो किंवा अशा स्त्रिया बघतो की लग्नानंतर त्यांची इंडिव्हिज्युअल इमेज कुठेतरी हळूहळू कमी होते आणि आपण त्यांना ॲज अ कपलच बघतो. मला सांग, तुझी इंडिव्हिज्युअल लेवल किंवा तुझी इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी एका रिलेशनशिपमध्ये राहून तू कशी मेंटेन करतेस? त्याचं क्रेडिट ना मी ॲक्च्युली माझ्या सासू सासऱ्यांना देईन, कारण मी लग्न होण्या अगोदर त्यांनी माझं लाईफस्टाईल जाणून घेतलं. मी स्पेसिफिकली आईबाबांबद्दल बोलते. आणि त्यांनी नेहमी सपोर्ट केला गं मला. म्हणजे तू आजही बघ, माझ्या इंस्टाग्रामच्या सगळ्या पोस्टवर माझ्या सासूबाईंचा लाईक आणि कमेंट आहे, एव्हरी पोस्ट. आणि जेव्हा मी तिथे त्यांच्यासोबत असते तेव्हा जसं माझी आई मला खाऊ घालते की ताट हातात असतं की नाही पूजा तू हे खा, तू हे खा. सो त्या तसं करतात. आणि बाबांना पण फार आवड आहे या क्षेत्राची, त्यामुळे पहिलं त्या दोघांनी जाणून घेतलं. त्यामुळे मला खूप इझी केलं दर्शना, मला खूप इझी केलं. म्हणजे चव्हाणांची सून, मी मोठी सून आहे चव्हाणांची. सो त्यांच्यासोबत तिकडे तसं वावरताना कधीच स्ट्रेस आला नाही, कारण का मुळात त्यांनी मला आधी ॲक्टर पूजा सावंत म्हणून ॲक्सेप्ट केलं होतं. आणि जेव्हा मी घरी असते ना तेव्हा हे कुठेच नसतं की मी ॲक्टर आहे किंवा काही, मी अगदी त्यांच्यातली मिसळून असते. ते पण मला तसंच वागवतात, संपूर्ण फॅमिली, माझा दीर, माझी जावसुद्धा, ते बोथ आर जेम ऑफ अ पर्सन. बट मला काही गरज नाही तिकडे वेगळं दिसायची, कारण का मी चव्हाणांची सून आहे, तर मी त्यांच्यातलीच असते नेहमी. आणि ते मला असं कधीच वेगळं भासवू देत नाही की तू ॲक्टर आहेस वगैरे. सो इट्स व्हेरी इझी फॉर मी बिकॉज ऑफ बोथ ऑफ देम. अशी जपतेस. आणि ना तेच महत्वाचं आहे की आपण ऑन कॅमेरा कसे आहोत आणि आपण आपल्या घरी कसे आहोत. जेव्हा पूजा कॅमेरा रोल नसतो, जेव्हा तू काही शूट करत नसतेस आणि तू चिल मोडमध्येस, तेव्हा पूजाचं लाईफ कसं असतं?
इट इज इझी, व्हेरी बेसिक लाईफ. खूप बेसिक लाईफ अगं. मी जेव्हा ऍक्टर असते सेटवर तेव्हा ऑफकोर्स मी ते वेगळं लाईफ आहे, थोडं चकाचकीचं जग आहे ते. घरी असताना मी खूपच घरची असते आणि मला जेवण करायला आवडतं. मला येतं तुला बनवता? हां, आता मी ऑस्ट्रेलियाला जाऊन जेवण बनवायलाही शिकले. सो सिद्धेशला पण ऑफिसला जाताना टिफिन पॅक करून देणं आणि हे सगळं मी खुशी खुशी करते. हो, मला मजा येते ते करायला. सो या आय एम लव्हिंग दिस फेज. त्यामुळे त्याचा कधी स्ट्रेस नाही आला आणि मला हे नेहमीच करायचं होतं गं. आणि मला नेहमीच काम आणि पर्सनल लाईफमध्ये बॅलन्स करायचा होता. सो करते मी हॅपीली. वाव, मला एवढं छान उत्तर मिळालेलं आहे. एकदम म्हणजे मला प्रश्न पडला माहितीये, पूजा मी नक्की कुठल्या पूजाशी गप्पा मारते. हार्ट टू हार्ट कॉन्व्हर्सेशन आपण कधी नाही केलं केलं. नाहीये. है ना? ऍक्च्युली फर्स्ट टाइम. राईट. वाव, आणि मला खूप आवडतंय. यू आर ऑल्सो न्यूली मॅरिड. या तुझं कसं आहे? चाललंय यार, चाललंय ना? All good, मज्जा all ना? good. रिलेट करते मी बऱ्याच गोष्टी रिलेट करते. सगळेजण ना एन्झायटी, डिप्रेशन या टर्म्स बद्दल खूप बोलतात की मेंटल पीस किती महत्वाचा आहे, ब्ला ब्ला ब्ला, बऱ्याच गोष्टी असतात. तू मला सांग की तुझ्यासाठी काय आहे हिलिंग, नेमकं काय आहे तुझ्यासाठी? माय गॉड, हिलिंग माझ्यासाठी Maybe पहिलं ते फिजिकल असेल, ते मेंटल असेल, काय एक्झॅक्ट? माझ्यासाठी हिलिंगची पहिली स्टेप असेल सोशल मीडियापासून दूर राहा. पहिली स्टेप आहे. कारण सोशल मीडियावर लोक सगळ्यांचं चांगलंच टाकतात की माझं इतकं चांगलं. कोणीही स्वतःची दुःख शेअर करत नाहीये तिकडे की आज मला हा त्रास झाला, आज मला असं झालं, आज मी ह्याच्या कोणीही टाकत नाहीये. त्यामुळे काय होतं, सकाळी उठल्यावर आपण जेव्हा दुसऱ्यांची प्रोफाईलमध्ये बघतो काय काय झालंय, आपण नकळतपणे स्वतःचं लाईफ त्यांच्याशी कुठेतरी कम्पेअर करतोच. सबकॉन्शियसली होतच ते. त्यामुळे पहिली गोष्ट, जर तुम्हाला हील करायचं असेल तर सोशल मीडियापासून दूर राहा. दुसरी गोष्ट, निसर्गाच्या जितकं जवळ जाता येईल तितकं जा. तिसरी गोष्ट, तुम्हाला आत्ता समजा एन्झायटी फील होते, तुम्ही डिप्रेस्ड फील आहात, तुम्हाला त्रास होतोय, जस्ट लेट इट आउट. तुम्हाला रडावंसं वाटतंय, प्लीज रडा. मी सुद्धा रडते, मला त्रास होतो कधी कधी. मी खूप विचार करते आणि काही गोष्टी आपल्या हातात जेव्हा नसतील, मला कंट्रोल नाही करता आल्या की माझा बांध फुटतो आणि मी रडते. पण रडून झाल्यानंतर ते जे असतं आपलं की ठीक आहे, चल करेन मी, हे जे आहे ना, हे त्या रडण्यानंतरच येतं. सो म्हणून मी मगाशी म्हणाले, ते फेलियर असेल, एन्झायटी असेल, डिप्रेशन असेल, फेस इट, क्लिअर इट अँड गो अहेड. इट्स व्हेरी सिम्पल. तू कसं जपतेस तुझं मेंटल पीस? पण असं कधी झालं होतं पूजा, मला ऐकायला आवडेल तुझ्याकडनं, की खूप डिस्टर्ब झाली आहे मेंटल हेल्थ फॉर सम रिझन? या फेजेस असतात हो 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 हो, माझ्या आयुष्यातही आली होती. पण त्यावेळेस ना मी थोडा आध्यात्मिक आधार घेतला होता. मी मेडिटेशन करायला सुरुवात केली होती आणि थोडं अध्यात्माकडे वळले होते. अजूनही आहे, म्हणजे तो ट्रॅक माझा आहेच अजून, तो मी सोडला नाही अजून. आणि मला असं वाटतं अशी एक शक्ती आहे जी आपल्या सगळ्यांवर लक्ष आहे तिचं, ती आपल्याला प्रोटेक्ट करते. मग कोणीही असो, प्रत्येकाच्या घरातलं एक कुलदैवत आहे, ते कुलदैवत आपल्याला प्रोटेक्ट करते. त्याच्यावर फक्त विश्वास ठेवा दर्शना, बाकी काही नाही. सो मलाही असं होतं, पण मी थोडंसं मेडिटेशन करते. वर्कआउट इज द बिगेस्ट मेडिटेशन फॉर मी ॲज वेल. मी अजूनही पहाटे उठूनच वर्कआउट करते. मी सूर्योदय माझ्या डोळ्यांनी बघते, वर्कआउट संपवून घरी जाते आणि मग अख्खा दिवस सुरू होतं. सो ती जी सकाळची वेळ ना, पहाटेची वेळ माझी, ती खूप हेल्प करते मला हील करायला. मग मी खुश, मग दिवसभर काय नाही, एनर्जेटिक पेक्षा खुश, टेन्शन. तू डल मोमेंट्स कशा हँडल करतेस? म्युझिक मोमेंट्स असतात ना, डल मोमेंट्स असतात, पण म्युझिक मला हेल्प करतं. बऱ्याचदा कधी डल वाटलं तर तुम्हाला आवडतं किंवा नावडतं काय, म्युझिक विल हील यू. हे मी खूप जवळून बघितले. मग ते अध्यात्मिक म्युझिक असो, मग ते कुठल्या तरी समजा भारतीय काय म्हणतात, शास्त्रीय संगीत असो, फोक असो, काही असो, तुम्हाला हील करतं म्युझिक. वाव. सो थोडं म्युझिकशी कनेक्टेड राहा गाईज. तुम्हाला आवडतं ते गाणं, एक प्लेलिस्ट बनवा. तुम्हाला जर सॅड वाटलं तर काही नाही, नुसती ती प्लेलिस्ट ऑन करा, स्पीकरवर एका किंवा हेडफोन्सवर एका, डोळे बंद करा. अचानक तुमचा मूड असा थोडा काम डाऊन होतोच होतो. तुला किती वर्ष झाली असेल इंडस्ट्रीमध्ये अंदाज? ओके, 2009ला माझी पहिली फिल्म आली. राईट. म्हणजे किती, 17 वर्ष झाली. 17 17 वर्ष झाली. 17 years.
मला सांग, जेव्हा नवीन नवीन पूजा सावंत इंडस्ट्रीमध्ये आली तेव्हाची पूजा आणि आत्ताची पूजा, नो डाऊट त्यात खूप डिफरन्स आहे. आत्ता जी गोष्ट तू स्वतःहून शिकलीस किंवा तुला अनुभवांनी शिकवली, ती गोष्ट जर तुला इनिशियल डेजला कोणी सांगितली असती तर कदाचित आज तुझं चित्र करिअरचं, आयुष्याचं जरा वेगळं असतं. तर ती कोणती गोष्ट आहे? मला जर आधी सांगितलं असतं कोणी की तुझ्यात तो कॉन्फिडन्स ऑलरेडी आहे, तू एखादं काम हातात घेतलंस की ते तू व्यवस्थितच करणार, हे जर मला कोणी सांगितलं असतं तर इतका स्ट्रेस मी घेतला नसता. प्रत्येक प्रोजेक्ट आलं की मी जो काही स्ट्रेस घ्यायचे, कसं होणार, मग पाठांतर, मग हे मग ते, असं मी खूप केलंय. त्यामुळे आणि तसंही माझं पार्टी कल्चर नाहीच आहे, मी कधीच पार्टीला बाहेर फिरायला असं कधीच नव्हतं. सो मी माझं काम, माझी फॅमिली एवढ्यातच नेहमी असायचे. तर मला असं वाटतं मी थोडंसं चिल केलं असतं जर मला कोणी सांगितलं असतं. तू पार्टीज नाही करत? नो, इट्स नॉट, नो 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 पार्टीज. मी 10ला झोपते म्हणजे झोपतेच. 10 नंतर मला जर कोणी म्हणालं पार्टी करायला चल तर सॉरी, माफ करा, दॅट्स नॉट मी. एवढ्या वर्षात नाही? वाव, कधीच नाही. कमालीचं सेल्फ कंट्रोल आहे. बिकॉज आपले फ्रेंड्स एवढे आहेत इंडस्ट्रीमध्ये. अगं माझे फ्रेंड्स पण तसेच आहेत. तुला काय वाटतं वैभव, भूषण हे सगळे काय पार्टी करतात का? नो, ऍब्सल्युटली नॉट. कधीच नाही. कश्मीर पण इज व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट हिज वर्कआउट आणि फिजिक. या सगळेच बघ ना, मी आता जी नावं घेतली ती, आदिनाथ पण बघ. सो आमच्यासाठी पार्टी म्हणजे काय, 2-3 महिन्यांनी एक दिवस कोणाच्या तरी घरी ठरवायचा, घरी भेटायचं साधारण संध्याकाळच्या वेळेला 6ला, मग डिनर करायचा. काय नाही, 10-10:30 वाजता चला आपापल्या घरी. दिस इज आवर पार्टी. सो हा, पार्टी कल्चर नाहीये माझ्या तुझा लाईफमध्ये. आता कोण बेस्ट फ्रेंड आहे इंडस्ट्रीमध्ये? सगळेच माझे ते बेस्ट फ्रेंड्स आहेत. वैभव, भूषण आहे, कश्मीर आहे, गौरी महाजनी, म्हणजे कश्मीरपेक्षा आता तिच्यासोबत जास्त कनेक्शन झालंय माझं. माझ्या लग्नानंतर ऍक्च्युली लग्नातच प्रार्थना आणि अभिषेक ते आता अगदीच जवळचे झाले होते, बिकॉज त्यांनी लग्नात फारच हेल्प केली होती मला. आणि मग आम्ही एक फिल्म पण केली, सखे ग साजणी. सो या, तीज ऑल माय. कोणी राहिलं असेल तर सॉरी. आणि आत्ता म्हणजे तू कश्मीरचा उल्लेख केला, त्याचा गोंधळ आहे या चित्रपटामध्ये, सालबर्डीमध्ये, आणि ब्रिलियंट डान्सर, कमालीचा ऍक्टर. आणि तो काय नाचलाय म्हणजे ना, मी त्याला लाईव्ह परफॉर्म करताना पण बघितलंय सुशीला सुजितच्या वेळी स्टेजवर. व्हॉट अ परफॉर्म, एनर्जी ना, एनर्जी लेवल म्हणजे ती मॅच करणंच कठीण आहे. जीव निघेल को-स्टारचा अशा वेळी. आणि मी पाहिलंय त्याला, ते गाणं 10 तासात शूट झालं. आणि मी बघितलंय त्याच्या तळपायाची त्वचा निघत होती अशी, आणि त्याचं रक्त, लोकांना वाटत होतं की अरे हे तो काय म्हणतात त्याला, अल्तासारखं आहे, पण नाही, ते त्याचं रक्त होतं. त्याने कुठेही बोलला नाही तो नंतर, पण नेक्स्ट डे गौरीने मला फोटो पाठवला होता की त्याच्या पायाची जरा वाट लागली आहे. जेन्युअनली जेव्हा एवढे हार्डवर्किंग को-स्टार असतात तेव्हा आपली कायच हिंमत आहे बॅकफुटवर जायची, राईट? हे शक्य नाही. बट तू एवढे वर्ष काश्मीरला ओळखतेस, मला सांग बेस्ट पार्ट काय आहे काश्मीर बद्दलचा? खरं बोलतो काश्मीर. काश्मीर तुला खोटं बोलून की आता चल पूजाला वाईट वाटेल मी असं बोललो तर जाऊ दे, पूजा छान झाला काम, नाही, कधीच नाही. तो खरं सांगणार की पूजा हे असं कर, हे इम्प्रूव्ह कर. दॅट इज कश्मीर महाजनी फॉर मी. तर तो खरंच बोलतो. त्याच्याकडून नेहमी जे सल्ले येतात ते मी निमूटपणे ऐकते, कारण ते बरोबर असतात. खूप दिवस भूषण आणि वैभव सोबत काही पोस्ट नाही केलंयस तू? आय नो, ते भेटत नाहीयेत मला, आमची जरा भेट होत नाहीये. तिघही बिझी आहोत आम्ही, टचवूड. पण या, भेटू लवकरच. तुमचे प्रेक्षक पण तुम्हाला विचारतील पोस्ट नाही करत आहे, कारण आता जर काही सोशल मीडियावर पोस्ट नाही केलं तर लगेच अफवा सुरू होतात. हो ग, हे काय आता म्हणून मी नवीन? तुला विचारलं की तुम्ही काही पोस्ट नाही करत आहे, सब ठीक आहे ना? सब चंगा आहे, माझे मित्र मस्त आहेत, आम्ही सगळे मित्र मंडळी आमची खूप छान आहेत. बिझी आहोत फक्त आम्ही जरा खूप. येस, बट आम्हाला नक्की आवडेल तुमच्या सगळ्यांना पुन्हा एकदा एकत्र वी विल, आम्ही आता भेटूच. आणि प्रोजेक्ट मध्ये सुद्धा. हो ना, आहे काहीतरी लाईंड अप आहे, होतंय. लेट्स होप फॉर द बेस्ट. आता मी काही सांगत एक्सक्लुझिव्ह, आता याचं उत्तर दे, काय आहे? आता तू बघ कोणाबरोबर. माझेच मित्रांपैकी एक आहे, बघ आता गेस करा. वैभव आहे, भूषण आहे. ठीक आहे, चल या 2 नावांपैकी एक. दोघांपैकी एक भूषण असेल असं मला वाटतंय. ओके, ठीक आहे, आता काही दिवसांनी कळेल तुम्हाला. पण जाता जाता पूजा, खूप छान वाटतं जेव्हा एकाच महिन्यात आपले 2 चित्रपट रिलीजला येतात बॅक टू बॅक. ते थोडंसं हे पण आहे की अरे बापरे, हा पिक्चर पण असेल, मग हा पण येईल थिएटरला, इकडे पळा तिकडे पळा. माझं 2017ला असं झालेलं. माझं 2017ला 2017 जुलै
7 जुलै बस स्टॉप रिलीज झाला, हा. 14 जुलै लपाछपी आणि 28 जुलै भेटली तू पुन्हा. माझे एकाच महिन्यात 3 तीन होते. झाले आणि आता 26 मध्ये एकाच महिन्यात 2 चित्रपट ऍक्च्युली येतात. 3 होते. 10 एप्रिलला अजून एक रिलीज होता. ओके. आमचे जे दिग्दर्शक आहेत मिलिंद लेले, त्यांच्या मी पाया पडले की प्लीज कोणता असं करू चित्रपट नका. होता? दृश्य अदृश्यम म्हणून एक सिनेमा मी केलाय. ओके. हा. ते 10 एप्रिलला रिलीज म्हणत होते. म्हटलं प्लीज परत तो योगायोग नको की परत सखे ग एकाच. साजणी, अदृश्यम आणि सालबर्डी. सालवर्डी. तर आम्हाला ती फिल्म पुढे ढकलावी लागली. सो 2 येत आहेत आणि ना ही एका कलाकारासाठी छान गोष्ट आहे की आपलं बॅक टू बॅक काम येतंय थिएटरमध्ये आपण स्ट्रेसही तेवढा येतो अगं प्रमोशनचा, पण छान गोष्ट आहे. है ना हो, की हो. असे दर महिन्याला 1-2 येत राहावे चित्रपट. आय जस्ट होप. जस्ट होप. ओके. just hope. म्हणजे तू मॅनिफेस्टेशनवर बिलीव्ह करतेस. खूप. मी शब्दांवर खूप बिलीव्ह करते. ओके. मी खूप काळजीपूर्वक काही शब्द बोलते. मी कधीच निगेटिव्ह बोलत नाही, कारण का अगदी मस्करीत जरी बोललं तरी आपल्या सबकॉन्शियस माइंडला ते माहित नाही ना किती मस्करी आहे. सबकॉन्शियस माइंड म्हणतं ठीक आहे. त्यामुळे मी खूप काळजीपूर्वक काही शब्द वापरते. मी नेहमी माझ्याबद्दल, लोकांबद्दल मस्करीतही चांगलंच बोलते. सो मॅनिफेस्टेशन आणि युअर वर्ड्स, खूप ताकद आहे शब्दांमध्ये. सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल व्हॉट यू से. एक कोणती भूमिका आहे जी तू मॅनिफेस्ट करतेस? कॅन आय कीप इट विथ माय सेल्फ? ओके. आणि जेव्हा होईल पूर्ण तेव्हा मी राजशीवरच सांगेन की ती एक भूमिका आहे जी मला करायची करतेस आहे. मॅनिफेस्ट. हो, खूप. आणि तुझं मॅनिफेस्टेशन वर्क होऊ दे. पूजा, मला खूप मस्त वाटलं तू इथे आलीस. Thank इतक्या छान you, गप्पा दर्शना. मारल्या. अदर दॅन मूवी प्रमोशन बऱ्याच गोष्टी सांगितल्यास तू येस आज मला. येस. सो ऑल द व्हेरी बेस्ट. 17 एप्रिलला रिलीज होतोय सालबर्डी आणि पोलीस ऑफिसर येते आपल्या सगळ्यांच्या भेटीला. काय तुझ्या सगळ्या फॅन्सला सांगशील, सेन्स तू जरा गॅप नंतर येतेस, पुन्हा एकदा काय सगळ्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल? प्रेक्षकांमुळेच मी परत येते असं म्हणेन, कारण का ज्या पद्धतीचं प्रेम मला आतापर्यंत मिळालंय ना दर्शना, ते ऍक्च्युली प्रेक्षकांमुळे मिळालंय. कलरफुल हे नाव पण प्रेक्षकांनीच मला दिलंय. मी कितीही भूमिका केल्या तरीही त्यांच्यासाठी कलरफुल नेहमी मीच राहणार आहे. सो खूप खूप थँक्यू सगळ्या प्रेक्षकांना. आणि कलरफुल एका वेगळ्या कलरमध्ये तुमच्यासमोर येते. सालबर्डीमध्ये मी पोलीस ऑफिसरची भूमिका करते. आणि तुम्हाला ही फिल्म बघताना मजा येईल असं मी म्हणेन, बिकॉज आपल्याकडे हॉरर आणि सस्पेन्सचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्यासाठी ही फिल्म म्हणजे पर्वणी आहे. येस. ऑल द व्हेरी बेस्ट. Thank you. थँक्यू सो मच. Thank you so much, Darshana. It was fun.